SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्यासाठी 9th स्टँडर्डचा टर्म 1चा हिंदी क्वेश्चन पेपर घेऊन आले आहे। या पेपरवरून तुम्हाला टर्म 1ला कशा प्रकारचा पेपर पॅटर्न येणार आहे ते लक्षात येईल। त्याचप्रमाणे युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2, टर्म 1, फायनल एक्झाम असे सर्व क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला सगळे पेपर दिसतील। 9th स्टँडर्ड व 10th स्टँडर्डसाठीच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे मी जसे व्हिडिओ टाकत राहील तशा तुम्हाला त्या लगेच दिसतील। तेव्हा आता आपण हिंदीच्या टर्म 1 क्वेश्चन पेपरला सुरुवात करूया। 80 मार्क्सचा क्वेश्चन पेपर असतो। वेळ 3 तासाचा आहे। या प्रकारे पेपर पैटर्न असतो। प्रश्न 1 निम्नलिखित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। गद्य विभाग 1 मध्ये अशा प्रकारचा प्रश्न येतो। कमी वेळात मी तुम्हाला हा पेपर दाखवणार आहे। माझा हेतू फक्त हा आहे की पेपर पॅटर्न कसा येणार आहे ते तुम्हाला कळावं। विभाग 1 गद्य हा 20 मार्क्सचा असेल। प्रश्न 1 इथे कृती पूर्ण करा आहे। पॅसेजमध्ये याचे सगळे आन्सर्स तुम्हाला मिळतात। समझकर लिखिए। निम्नलिखित शब्द के कोई भी 2 अनेकार्थी शब्द लिखिए। 2 मार्कांसाठीचा आहे क्वेश्चन। आणि कृती 4 स्वमत अभिव्यक्ति। ऐतिहासिक कलात्मक वास्तुशिल्प के प्रति हमारे मन में आकर्षण होना चाहिए। अपने विचार लिखिए। स्वमत असतं, मराठीमध्ये सुद्धा स्वमत, तुम्ही तुमचं स्वतःचं मत लिहायचं असतं। हा 2 मार्कांसाठीचा क्वेश्चन आहे। प्रश्न लिहून घ्यायचे नाहीत, फक्त आन्सर्स लिहायचे आहेत। आता मी तुम्हाला याच्या पुढचं पेज दाखवते। क्वेश्चन पेपरचं हे पुढचं पान आहे। प्रश्न 1 निम्नलिखित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। इथे देखील कृती दिलेली आहे। पॅसेज आहे, अशा प्रकारे पॅसेज येतो। आणि कृतियां पूर्ण कीजिए अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न येतो 2 मार्कांसाठी। हा वरचा प्रश्न 2 मार्कांचा आहे। प्रश्न 1 आणि प्रश्न 2 मार्कांसाठी आहे। सगळे आन्सर्स असतात ते पॅसेजमध्येच सापडतात, फक्त तुम्ही व्यवस्थित शुद्ध लेखनामध्ये लिहायचे असतात। प्रश्न 3 निम्नलिखित शब्दों के विलोम गद्यांश में से ढूंढकर लिखिए। विलोम म्हणजे विरुद्धार्थी शब्द, अपोजिट वर्ड्स। 1 मार्कांसाठी आहे। हे सुद्धा पॅसेजमध्ये जो शब्द आलेला आहे, सरळसाठी कोणता शब्द आलाय, कमसाठी कोणता शब्द आलाय ते तुम्ही शोधून लिहायचं आहे। प्रश्न 2 समानार्थी शब्द लिखिए। ब्रह्मांड, खुशी हे देखील 1 मार्कांसाठी आहे, म्हणजे अर्धा मार्क याला आहे। आणि प्रश्न 4 अपने परिवार, मित्रों, देश और पृथ्वी से दूर का दुख तो बहुत ही होता है। इस विषय पर अपने विचार लिखिए। आपले स्वतःचे विचार, स्वतःचं मत याच्यामध्ये लिहायचं आहे। 2 मार्कांसाठीचा तो क्वेश्चन आहे। त्यानंतर प्रश्न 1 निम्नलिखित अपठित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। मागे जे 2 पॅसेज दिले होते ते सीन पॅसेज होते, म्हणजे तुमच्या पुस्तकातलेच पॅसेज होते। आणि हा जो पॅसेज आहे तो अनसीन पॅसेज आहे, म्हणजे अपठित परिच्छेद म्हणतात याला। अशा प्रकारे हा येतो। याच्या पुढचं पान मी तुम्हाला दाखवते।
हे क्वेश्चन पेपरचं 3rd पेज आहे. 2 पेजेस मी तुम्हाला मागे दाखवले. क्वेश्चन पेपरची 2 पानं मी तुम्हाला मागे दाखवली. प्रवाह तालिका पूर्ण कीजिए. 2 मार्कांसाठीचा हा क्वेश्चन आहे. परिच्छेद में उल्लेखित वर्षा ऋतू की घटनाएं लिखिए आहे आणि पॅसेजमध्ये व्यवस्थित पद्धतीने आन्सर्स दिलेले आहेत. अनसीन पॅसेज हे खूप सोपे देतात, त्यामुळे तुम्हाला ते सहज आन्सर्स लिहिता येतात. इथे प्रश्न 2 उत्तर लिखिए. पंछी अपने पंख इस तरह सुखाते. पॅसेजमध्ये याचे आन्सर आहेत. अशा प्रकारे क्वेश्चन पेपर तुम्हाला येतो. 3 वर्षा ऋतू का महत्व विषय पर अपने विचार लिखिए. तुमचे विचार लिहायचे आहेत. प्रत्येक पॅसेजच्या खाली स्वतःचं मत किंवा स्वतःचे विचार लिहिणे हा प्रश्न नक्की येतो. यातही तुम्हाला चांगले मार्क मिळून जातात. म्हणजे 2 पैकी 2 मार्क मिळतात याच्यामध्ये. आपले विचार आपण व्यवस्थित मांडायचे, शुद्ध लेखन व्यवस्थित लिहायचं. आता खाली पहा, विभाग 2 आहे, पद्य विभाग. हा 12 मार्कांसाठीचा क्वेश्चन आहे. टर्म 1 हिंदीची क्वेश्चन पेपर आहे हा हिंदीचा. प्रश्न 2 निम्नलिखित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. पद्यांश तुम्ही वाचायचा आहे आणि त्यानुसार इथे कृती लिहायची आहे. कृतीमध्ये व्यवस्थित मार्क मिळतात. बघूनच लिहायचं आहे, त्यामुळे शुद्ध लेखनात चुका करायच्या नाहीत. 2 मार्कांसाठीचा हा क्वेश्चन आहे. मनुष्य जीवन में सबसे ज़्यादा महत्व. अशा प्रकारे क्वेश्चन येतात. इथे प्रश्न 2 मध्ये 2. आता प्रत्येक प्रश्न लिहिताना जेव्हा तुम्ही एकतर पहिली गोष्ट विभाग 2 पद्य विभाग हा नवीन पानावर तुम्ही सुरुवात करायचा असतो. विभाग 2 1 नंबर टाकून फक्त याचा आन्सर लिहायचा आहे. म्हणजे हे लिहून घेऊन त्याचा आन्सर लिहायचा आहे. असे छोटे छोटे प्रश्न तुम्ही लिहून घ्यायचे. चांदनी, गौरव, खूप मोठे मोठे जे प्रश्न असतात ते लिहून नाही घेतले तरी चालतात. म्हणजे लिहायचेच नसतात, ते फक्त आन्सर लिहायचे असतात. आन्सरला व्यवस्थित नंबर टाकला की मग टीचरलाही सोपं जातं पेपर चेक करताना. हा प्रश्न 3 निम्नलिखित पद्यांश का भावार्थ लिखिए. भावार्थ म्हणजे अर्थ लिहायचा आहे. 2 मार्कांसाठीचा क्वेश्चन आहे. तुमच्या शब्दातच लिहायचं आहे हे सगळं. आता इथे खाली प्रश्न 2 निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. इथे देखील पठित पद्यांश आहे, म्हणजे टेक्स्ट बुक मधलीच पोएम इथे दिलेली आहे. याच्या पुढचं पान मी तुम्हाला आता दाखवते. उरलेली पोएम इथे पाठीमागे आणि ही पोएम इथे आहे. आता इथे 1 कवी भयभीत नहीं है. कृती करायची आहे. 3 कृती दिलेल्या आहेत इथे. संघर्ष पथ पर कवि की चाह यह है. 3 अनेकार्थी शब्दों के अलग अलग अर्थ लिखिए. हा 2 मार्कांसाठीचा क्वेश्चन आहे. हार, हारला 2 अर्थाने कसं सांगितलं जातं ते तुम्ही लिहायचं आहे. प्रश्न 4 प्रथम 4 पंक्तियों का भावार्थ लिखिए. 2 मार्कांसाठीचा प्रश्न आहे. म्हणजे पहिल्या ज्या 4 ओळी असतात त्याचा अर्थ, कवितेचा अर्थ तुम्ही लिहायचा असतो. तुमच्या भाषेतच लिहायचा असतो. हा हिंदीचा पेपर आहे, म्हणजे लँग्वेज आहे. 80 मार्क्सचा पेपर आहे. खूप पटपट आणि भरभर तुम्हाला पेपर लिहावा लागतो. नाहीतर शेवटी उपयोजित लेखन म्हणजे क्रिएटिव्ह रायटिंग हे लिहिण्यासाठी तुम्हाला वेळ मिळत नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच पेपर घड्याळ लावूनच लिहावा लागतो. वेळेवर लिहायचा. विभाग 3 पूरक पठन 8 मार्कांसाठीचा आता हा क्वेश्चन आहे. हे जे पूरक पठन असतं हे जसं तुमच्या मराठी सब्जेक्टमध्ये स्थूल वाचन जसं असतं तसंच हे पूरक पठन असतं. टेक्स्टबुकमधलंच असतं.
प्रश्न 3 निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए। डायरेक्ट आन्सर लिहिण्यापेक्षा जेव्हा कृती कीजिए असे प्रश्न येतात ना, तेव्हा तुम्हाला खूप चांगले मार्क मिळण्याची शक्यता असते, मार्क मिळून जातात त्याच्यामध्ये। इथे पण संजाल पूर्ण कीजिए, चौकीदार से मारपीट करने वाले 2 मार्कांसाठीचा हा क्वेश्चन आहे। कर्म ही पूजा है, इस विषय पर अपने विचारों को अभिव्यक्त कीजिए, हा देखील 2 मार्कांसाठीचा क्वेश्चन आहे। क्वेश्चन पेपर खूप मोठा आहे, कारण 80 मार्क्सचा आहे म्हटल्यानंतर पेपर भरपूर मोठा आहे। हे क्वेश्चन पेपरचं 5th पेज आहे, 5वं पान आहे। प्रश्न 3A निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृति कीजिए। इथे पण पठित पद्यांश दिलेला आहे आणि तुम्ही कृती करायची आहे। 2 मार्कांसाठी इथे कृती पूर्ण कीजिए आली आहे। नीर की विशेषता। प्रश्न 3 मधला प्रश्न 2 जल प्रदूषण पर अपने विचार 7 ते 8 वाक्यों में लिखिए। 2 मार्कांसाठीचा क्वेश्चन आहे। जल प्रदूषणावर आपले विचार मांडायचे आहेत। शुद्ध लेखन गरजेचं आहे इथे व्यवस्थित, खडीदंडी शेवटी द्यायला विसरायचं नाहीये। आता विभाग 4 व्याकरण 14 मार्कांसाठीचा हा क्वेश्चन आहे। हा तुम्ही नवीन पेजवर चालू करायचा आहे, म्हणजे प्रत्येक विभाग 1, विभाग 2, विभाग 3, विभाग 4 हे तुम्ही नवीन पेजवर चालू करायचं आहे क्वेश्चन म्हणजे आन्सर शीटमध्ये। प्रश्न 4 सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए, हा संपूर्ण व्याकरणाचा भाग आहे, ग्रामरचा। इथे सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए असा प्रश्न आहे। पहिलं दिलेलं आहे अधोरेखांकित शब्द का भेद पहचान कर लिखिए। तुम्ही बऱ्याच प्रश्नपत्रिका बघा, याच प्रकारचं ग्रामर तुम्हाला येतं हिंदीसाठी, तर याचीच तुम्ही प्रॅक्टिस करून जायची आहे। ग्रामरचे देखील वेगळे व्हिडिओ मी टाकणार आहे, ते तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील। प्रश्न 2 निम्नलिखित अवयवों को सार्थक वाक्य में प्रयोग कीजिए। हे शब्द घेऊन वाक्यात ह्याचं वाक्य तुम्ही बनवायचं आहे। बिलकुल की कोणत्याही प्रकारचं वाक्य तुम्ही बनवायचं आहे, फक्त ते शुद्ध लेखन व्यवस्थित लिहायचं आहे। प्रश्न 3 निम्नलिखित मुहावरे का अर्थ लिखकर उसका वाक्य में प्रयोग कीजिए। 1 मार्कांसाठी आहे, दोन्हीपैकी एक लिहायचं आहे। तुम्ही दोन्ही लिहिले तरी चालतील, मार्क एकासाठीच देणार आहेत ते, पण ज्यांना वेळ आहे त्यांनी पटकन 2 लिहून टाकले तरी चालतील। प्रश्न 4 अधोरेखांकित वाक्यांश के लिए उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए। इथे जे अंडरलाइन केलेला जो शब्द आहे इथे सुनाई देते हे, याचा तुम्ही या मुहावरेचं वाक्यामध्ये काय करायचे, उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए, याचा वापर करून तुम्ही याला सुनाई देते हेला याच्यामध्ये गिनती में न होना, अंजाम देना, कानों में गूंजना या 3 पैकी नेमकं काय आहे याच्यामध्ये त्याचं वाक्यामध्ये प्रयोग करून लिहायचं आहे। वाक्यामध्ये प्रयोग करताना सुनाई देते हे लिहायचं नाही, तर वरचं जे काही याच्याशी रिलेटेड आहे त्याचा वाक्यामध्ये प्रयोग करायचा आहे। प्रश्न 5 निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए साठी आहे। आता मी याच्या पुढचं पान तुम्हाला दाखवते। हिंदीचा पेपर खूप मोठा आहे, तुम्हाला पटपट लिहावा लागणार आहे सुरुवातीपासूनच। प्रश्न 8 हे पुढचं पेज आहे, म्हणजे 6वं पान आहे प्रश्नपत्रिकेचं, 6th पेज आहे। निम्नलिखित वाक्यों में से किसी एक का क्रिया प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए। प्रथम प्रेरणार्थक रूप आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप तुम्ही लिहायचं आहे। 2 मार्कांसाठीचा हा क्वेश्चन आहे। हा येतोच बघा, कुठल्याही 9th स्टँडर्डचे टर्म 1चे क्वेश्चन पेपर जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल याच प्रकारचं ग्रामर तुम्हाला येतं। निम्नलिखित वाक्य शुद्ध करके लिखिए कोई 2।
2 मार्कांसाठीचा आहे. शुद्ध करून लिहायचं आहे वाक्य. प्रश्न 10, उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य पुन्हा लिखिए. उचित विराम चिन्ह करायचं आहे, म्हणजे कॉमा, फुल स्टॉप अशा प्रकारे, एक्सक्लेमेटरी डॉट वगैरे अशा प्रकारे तुम्ही लिहायचं आहे. आता विभाग 5 रचना विभाग हा 26 मार्कांसाठी आहे. हा देखील नवीन पानावर तुम्ही सुरुवात करायची आहे याची. आता हा जो रचना विभाग आहे याच्यासाठीच मी सांगते की सुरुवातीपासून तुम्ही पेपर अतिशय फास्ट लिहायचा आहे. प्रश्न 5, पत्रलेखन. निम्नलिखित जानकारी के आधार पर विभाग 5 रचना विभाग में करण किरण वर्मा कलाकुंज गाडगेनगर नासिक से अपने मित्र और सहेली शैलेंद्र शैला भागवत 325 टिळक रोड पुणे को पत्र लिखकर जन्मदिन पर भेजे गए उपहार के लिए धन्यवाद देता है किंवा देती है. अथवा मोहल्ले में 5 मार्कांसाठीचा हा पत्रलेखन आहे. मोहल्ले में बढ़ती गंदगी के कारण वहाँ के निवासी त्रस्त हैं. इसी संदर्भ में संजय संगीता कोटनीस 45 शिवनेरी खासबाग मैदान कोल्हापुर से स्वास्थ्य अधिकारी नगर परिषद कोल्हापुर को शिकायत करते हुए पत्र लिखता किंवा लिखती है. असं पत्र तुम्ही लिहायचं आहे. प्रश्न 2 मध्ये गद्य आकलन, प्रश्न निर्मिती. निम्नलिखित गद्यांश के आधार पर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर एक एक वाक्य में हो. खूप सोपा प्रश्न हा आहे. तुम्ही प्रत्येक वाक्य जर इथे वाचलं ना तर प्रत्येक वाक्याला एक प्रश्न तयार होतो. याची तुम्ही खूप प्रॅक्टिस करून जा आणि खूप सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्हाला अगदी 4 पैकी 4 मार्क मिळतात. निम्नलिखित गद्यांश के आधार पर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर एक एक वाक्य में हो. एकाच वाक्यात उत्तर येईल अशा प्रकारे 4 प्रश्न तुम्ही तयार करायचे. हे क्वेश्चन पेपरचं आता शेवटचं पान आहे, 7वं पान आहे हे प्रश्नपत्रिकेचं. प्रश्न 5A वृत्तांत लेखन. अपने विद्यालय में मनाए गए हिंदी दिवस का वृत्तांत 60 से 80 में लिखिए, शब्दों में लिखिए. 60 से 80 शब्दों में लिखिए. किंवा अथवा कहानी लेखन. निम्नलिखित मुद्दों के आधार पर लगभग 70 से 80 शब्दों में कहानी लिखकर उसे उचित शीर्षक दीजिए. एक गरीब लड़का पैसे का अभाव, मिठाई बहुत ही पसंद, हलवाई की दुकान पर खड़े रहकर सुगंध लेना, हलवाई का कहना सुगंध के पैसे देने पड़ेंगे, यह सुनकर गरीब लड़के का रोना, लोगों का जमा होना, एक बुद्धिमान व्यक्ति का जेब में सिक्के बजाना, हलवाई से पूछना, आवाज़ सुनी, उत्तर में हाँ कहना, तुम्हें पैसे मिल गए, व्यक्ति का जवाब, हलवाई का चुप हो जाना. तर कथा लेखन आहे, कहाणी लेखन आहे. हे 5 मार्कांसाठी आहे. याला तुम्ही उचित शीर्षक द्यायचं. म्हणजे काही एखाद्या कथेला, कहाणीला आपण कसं नाव देतो, तुम्ही कोणतंही नाव याला देऊ शकता. डबल अंडरलाईन त्याला करायचं, म्हणजे हायलाईट करायचं. टीचरच्या लक्षात आलं पाहिजे हे कहाणीला दिलेलं नाव आहे, शीर्षक आहे. त्यानंतर कथा ही नेहमी भूतकाळामध्ये लिहितात, पास्ट टेन्समध्ये लिहितात. होऊन गेलेलं आहे असं या कथेमध्ये आलं पाहिजे. म्हणजे जसं की एक गरीब लडका था म्हणजे होऊन गेलेला आहे, अशा प्रकारे कहाणी लिहायची असते. आता विज्ञापन लेखन. प्रश्न ई. हे सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे, 5 मार्कांसाठी आहे. निम्नलिखित जानकारी के आधार पर लगभग 60 शब्दों में विज्ञापन तैयार कीजिए. एक व्यवस्थित चौकोन आखून घ्यायचा. पुस्तक प्रदर्शनी और विक्री. स्थल लिहायचं कोणतं आहे ते शेवटी. विशेषता लिहायची. पुस्तकों के प्रकार, तिथी, समय. शेवटी ईमेल वगैरे लिहायला विसरायचं नाही. मोबाईल नंबर लिहायचा. अशा प्रकारे विज्ञापन लिहायचं आहे. आणि प्रश्न 5E. निम्नलिखित में से किसी एक विषय पर निबंध लिखिए. त्यासाठीच पेपर पटपट लिहायचा. 7 मार्कांचा हा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे. यामध्ये आत्मकथा किंवा यदि ऐनक न होती, वृक्ष लगाओ, देश बचाओ, पुस्तक की आत्मकथा, अशा प्रकारचे प्रश्न येतात.
तर तुम्ही याला सुद्धा व्यवस्थित वरती नाव लिहून शेवट व्यवस्थित करायचं आहे. पुस्तक की आत्मकथा म्हणजे जसं की पुस्तक आपल्याशी कसं बोलत आहे, स्वतः पुस्तकच आपल्याशी बोलतंय. मग चांगल्या वाईट गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये अशा प्रकारे निबंध लिहायचा आहे. कोणताही एक निबंध लिहायचा. आणि या प्रकारे इथे हा हिंदीचा क्वेश्चन पेपर 80 मार्क्सचा कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला जर मला काही सूचना करायच्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करा. मी सर्व विषयांचे पेपर माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता. सबस्क्राईब केलं तर लगेच तुम्हाला ते दिसतील आणि असेच नवीन व्हिडिओ मी टाकत राहणार आहे. सगळे व्हिडिओ उपयोगी असतील, तेव्हा तुम्हाला जर माझा चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.